राष्ट्रवादीची उद्या मुंबईमध्ये हे महत्त्वाची बैठक आहे। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडी संदर्भात ही बैठक असेल। सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आता उद्या बरळी डोममध्ये सुनेत्रा पवार यांची निवड होणार आहे। अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, वर्किंग कमिटी सदस्य आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असणार आहे। कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या संदर्भातील प्रस्ताव हा बैठकीमध्ये मांडणार। या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते अनुमोदन देतील आणि त्यानंतर सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि उद्या अखेर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली जाणार आहे। कशी असेल ही संपूर्ण निवडीची प्रक्रिया? नक्कीच आपल्याला माहिती आहे की अजित पवार यांच्या निधनानंतर जे जे महत्त्वाचे पद आहे त्या पदावरती सध्या एकेकाची वर्णी जी आहे ती लावली जाते। सगळ्यात महत्त्वाच्या पदे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार यांनी घेतली आणि त्यानंतर हा एक प्रश्न उपस्थित केला जात होता की अध्यक्षपदी नक्की कोणाची वर्णी लागणार। कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या मागणीनंतर एकच नाव पुढे आलं, सुनेत्रा पवार यांचं। सुनेत्रा पवार यांच्या नावावरती पक्षांतर्गत शिक्कामोर्तब झालेला आहे आणि उद्या सुनेत्रा पवार यांची निवड राष्ट्रीय अध्यक्षपदी होणार आहे। म्हणजे यापुढची जी काही निर्णय पक्षांतर्गत होतील, जी मोठी निर्णय होतील ते आता सुनेत्रा पवारच घेणार आहे। एकीकडे सत्तेमध्ये ते सहभागी झाल्यानंतर आता पक्षांतर्गत सर्वोच्च पद त्यांच्याकडे जाणार आहे। उद्या ही निवड प्रक्रिया बरळी डोम येथे पार पडणार आहे। महत्त्वाचे नेते, कार्यकारिणीचे सगळे सदस्य आणि निवड प्रक्रियेमध्ये जे जे सदस्य मतदानासाठी राहतात, उभे राहतात ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। मोठ्या संख्येनं खरं तर कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार हे त्या ठिकाणी उपस्थित राहतील। कार्यकारिणीचे सदस्य तर असतीलच, मात्र जे नेते आणि कार्यकारिणीचे सदस्य या प्रक्रियेमध्ये मतदान करतात ते सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहतील। त्यामुळे उद्या सगळ्यांचं लक्ष या संपूर्ण निवड प्रक्रियेकडे लागलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद सीमा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।